जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा दिवस आहे भाद्रपद पौर्णिमा. आज चंद्राला ग्रहण लागणार आहे म्हणजे शास्त्रग्रंथानुसार, पौराणिक कथांच्या नुसार अत्रीचा आणि अनुसूयाचा मुलगा, ब्रह्मदेवाचा अवतार असलेला चंद्रदेवता, त्याला आज सिंहिकेचा मुलगा, सिंहिका म्हणजे कुठली सिंहिका, ज्यावेळेला बजरंगबली लंकेमध्ये निघाले होते सीतेचा शोध घेण्यासाठी, ज्यावेळेला आकाशात न जाणाऱ्या ज्या सावल्या आहेत पक्ष्यांच्या, त्या छायांना धरून खाली खिचून घेणारी जी शक्ती होती तिचं नाव होतं सिंहिका नावाची राक्षसी. तिचा मुलगा हा राहू आता चंद्रदेवतेला ग्रहण लावणार आहे. तर ग्रहणाच्या पर्व काळामध्ये तुम्ही आज जप करू शकता. जप नदीच्या काठी जप केल्यानंतर त्याचं अगणित पुण्य असतं. त्यातल्या त्या संगमाव जप केल्यानंतर सुद्धा त्याचं फळ अत्यंत मोठ्या प्रमाणात असतं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भीमा नदी या ठिकाणी आलेली आहे. इकडून निरामाई आलेली आहे या बाजूनं, आणि हा निराचा आणि भीमाचा संगम असलेलं एक तीर्थक्षेत्र आहे, हे म्हणजे निरा नरसिंहपूर. तर निरा नरसिंहपुराच्या या संगमाच्या पवित्र तीर्थक्षेत्री आज आम्ही साधना करण्यासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, या पर्व काळाचं तुम्ही अत्यंत मोठ्या प्रमाणात तुम्ही जप करून शक्ती स्वतःची वाढवू शकता, तपोबल वाढवू शकता. तुम्ही स्वतःच्या घराच्या आसपास असलेलं शिवलिंग किंवा जवळचं तीर्थक्षेत्र, संगम, शक्तिपीठ, ज्योतिर्लिंग अशा एखादं तीर्थक्षेत्र तुम्ही गाठा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आजचा जपपाठ करा. माझे काही सबस्क्रायबर मित्र आहेत, काही शिष्य आहेत, त्यांनी मला सकाळ फोन केलता आणि प्रश्न विचारला की गुरुजी, की पितृपांधरवड्यामध्ये आम्ही जप करू शकतो का, हा त्यांचा प्रश्न होता. आणि ते बोलले की या अनुषंगानं तुम्ही व्हिडिओ बनवा आणि आम्हाला माहिती द्या. तर त्यांच्या विनंतीवरून मी आज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय की पितृपांधरवड्यात देवपूजा केली पाहिजे का. सर्वप्रथम मित्रांनो, मला धक्का बसला आणि राग आला थोडासा की पितृपांधरवड्यात देवपूजा करायची का, हा असला मूर्खपणाचा प्रश्न तुम्हाला पडलाच कसा. आणि एक मानवी मनाचं जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्या पाठीमागं, ह्या प्रश्नाच्या पाठीमागं एक शंका आहे त्यांची, विचारणाऱ्यांची, की आम्ही साधना केलेली व्यर्थ जाईल का. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला फळ पाहिजे, ती पण स्वतःला पाहिजे असे. पितृपांधरवड्याचा उल्लेख हा पितरांच्या पूजेसाठी केला जातो. कुठंतरी त्यांच्या मनात येतंय की बाबा ह्या कालखंडात पितृपांधरवड्यामध्ये जर आपण पूजा केली तर ह्याचं फळ पितरांना तर मिळणार नाही ना, हा त्यांच्या मनामध्ये अनामिक भीती ह्यांच्या ह्या प्रश्नापाठीमागे ही एक भीती आहे की आपल्या पूजेचं फळ हे पितरांना गेलं नाही पाहिजे. मित्रांनो, तुमच्या माहिती करता सांगतो, जर का तुमची पित्र दुर्गतीला गेली असतील आणि तुम्ही कितीही मोठी तपश्चर्या करा, कितीही साधना करा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पितरांना सद्गती देत नाही तोपर्यंत तुम्हाला कदापिही तुमच्या उपासनेचं फळ मिळणार नाही, सिद्धी मिळणार नाही, तुमची साधना फलीभूत होणार नाही. असं तुम्ही बघा, ऑब्झर्वेशन करा. तुम्ही कितीही तुम्ही पितृदोष जर तुम्हाला असेल आणि पित्र जर दुर्गतीला गेली असतील तुमची, तर तुम्ही भैरवनाथाचं करा, कुलदेवतेचं करा, दत्तात्रेयांचं करा, अगर चंडिकेचं करा, कुठलीही उपासना करा, तुम्हाला त्यातनं फळ मिळत नाही. तुम्ही म्हणताल ह्याला काय आधार आहे का, मोठा आधार तुम्हाला सांगतो ह्याच्या पाठीमागं. पूर्वी गौतम ऋषींनी शाप दिला होता. गौतम ऋषी का कपिल ऋषी, माझ्या माहितीप्रमाणे कपिल ऋषी असतील. कपिल ऋषींनी शाप दिला होता आणि सगराची जी 100 मुलं आहेत ती नष्ट केली ती, की आपल्या अग्नीच्या तपोबलाच्या प्रभावाने. भगीरथाचे ते पूर्वज, त्यांना भस्म केलं आणि त्या सर्व पितरांना दुर्गती मिळाली होती. तर त्यांना सद्गती मिळण्यासाठी भगीरथाच्या 3 पिढ्या तप करत होत्या. गंगेला पृथ्वी आणल्यानंतरच त्यांचा उद्धार होणार होता. तर गंगेला पृथ्वी आणण्यासाठी त्या भगीरथाने किती कष्ट घेतले याची कथा मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. परंतु जर पितृदोषापासून पितृ बाधित असताना भगीरथ का विचार करू शकत नव्हता का की बाबा मी स्वतःचं कल्याण झालं तरी चालेल. पण तसं होत नसतं. पितरांचा उद्धार केल्याशिवाय तुम्हाला कधीही गती मिळणार नाही, तुम्हाला यश मिळणार नाही. मित्रांनो, तुमच्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी पितृपांधरवड्यामध्ये तुम्ही योग्य ते उपाय मी तुम्हाला सांगतो काय करू शकता. तुम्ही पितृपांधरवड्यामध्ये तुम्ही शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची उपासना करू शकता. पितृ संतुष्ट होतात.
कारण की पिंपळाचं जे वृक्ष आहे हे अश्वत्थ नारायण आहे, विश्वरूपाचं ते प्रतीक आहे. त्याच्यावरती 33 कोटी देवी देवतांचा, ग्रह नक्षत्रांचा, पितरांचा, सर्व देवतांचा वास असतो. त्याची उपासना तुम्ही करू शकता शनिवारच्या दिवशी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही रामचरित्र मानसचे पाठ करू शकता. पितृ पंधरवड्यामध्ये संकल्प करून की हे प्रभू रामचंद्र भगवंता, आमच्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी आम्ही तुझ्या रामचरित्र मानसचे पाठ करतोय, तू आमच्या पितरांना सद्गती दे. हा दुसरा एक उपाय तुम्हाला सांगतो. ज्यांना लिहायला वाचायला येत नाही त्यांनी काय करायचं, तुम्ही पितरांची संतुष्टता होण्यासाठी गाईला आणि कावळ्याला आणि कुत्र्याला, ह्या 3 प्राण्यांना तुम्ही अन्नदान करा. माशाला सुद्धा करा. मासा, गाई, कावळा आणि कुत्रा यांना तुम्ही पितरांना सद्गती मिळण्यासाठी तुम्ही अन्नदान करा. त्यासोबतच दारात आलेला अतिथी ह्याला सुद्धा तुम्ही अन्नदान करा. या माध्यमातून तुमची पितृ संतुष्ट होतात. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. पितृ आणि कुलदेवता किंवा इष्टदेवता हे तुमच्या रथाची 2 चाकं आहेत, लक्षात घ्या. जर का तुम्ही कुलदेवतेचं करताल आणि पितरांचं करणार नाही तरी सुद्धा पितृ कुलदेवतेला तुम्हाला तुमच्या उपासनेचं फळ मिळून देणार नाहीत. तुमचं फळ अडवण्याची ताकद त्यांच्यात असते. त्याच पद्धतीनं तुम्ही कुलदेवतेचं करता, पितरांचं करताल आणि कुलदेवतेचं करणार नाही तरी सुद्धा तुमच्या पितरांना सद्गती मिळणार नाही. कारण की कुलदेवता अडवून धरणार, तुमच्या पितरांना सद्गतीला जाऊन देणार नाही जर का तुम्ही कुलदेवतेचे कुलाचार व्यवस्थित करत नसताल तर. विषय असा असतो मित्रांनो की एक करताना दोन्हीचं करावं लागतं, त्यावेळेला तुमची गाडी पुढे जात असते. तर मित्रांनो, पितृ पंधरवडा आहे. तुम्ही पितरांना सद्गती मिळण्यासाठी, त्यांना पुण्य प्राप्त होण्यासाठी तुम्ही रामचरित्र मानसचे पाठ करा, भजन करा, किंवा त्यांना त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही भागवतचे पाठ करा, गीतेचे पाठ करा, शिवशंकराचे जप करा, अभिषेक पूजा करा आणि त्याचं पुण्य पितरांना अर्पण करा. तर या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता ही पितृ पंधरवडा आहे, ह्याच्यामध्ये तुमच्या पितरांचा उद्धार होण्यासाठी तुम्ही उपासना शक्यतो करा. पितरांचा उद्धार झाल्यानंतर तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल चालू होत्याल आणि संकटकाळी धावून येणारी जर सगळ्यात पहिली कुठली शक्ती असेल तर ती तुमची पित्र असतात. पित्रानंतर मग कुलदेवतेचे गण आणि शेवटी कुलदेवता आणि त्यानंतर मग तुमचे बाकीचे काय असते ते शक्ती स्टेप बाय स्टेप असते. तर पित्रांचा सगळ्यात सर्वप्रथम रोल आहे. तर ज्यांची पित्र दिवंगत झाल्यात, मृत झाल्यात, परलोकी गेल्यात, त्यांनी त्या पितरांच्यासाठी ही सांगतोय हे करा. ज्यांची पित्र जिवंत आहेत, माता पिता आहेत, ज्यांना नाही का आजी आजोबा जे आहेत, तुम्ही तुमच्या जिवंत पितरांची सेवा करा, त्यांची अवज्ञा करू नका. असं कदापि करू नका की जिवंत पितरांचा हाल करताय, जिवंत पूर्वजांचं तुमच्या माता पित्यांचा हाल करताय आणि मेल्यानंतर तुम्ही हे करताय, त्याचा काही उपयोग नाही. मित्रांनो, पितृदोष तुम्हाला लागल, त्यांचा तळतळाट लागला तर तळतळाट हा पितृदोष सगळ्यात मोठा असतो. तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.